कुठली गोळी आहे ना कुठली टॅबलेट आहे ना कुठले फार्मास्युटिकलचं मेडिसिन आहे. तिच्या तोंडात जर गोळी टाकली तर खड्डा पडत होता. कॅन्सरचे केमो आणि रेडिएशन किती खतरनाक असतात तुम्हाला माहिती आहे. म्हणून रियांशने मला काय दिलं, तुम्हाला कोटी रुपये दिले असतील, पण मला रियांशने माझी आई दिली. माझी आई जिवंत झाली म्हणून मला रियांश जिवंत ठेवायचंय. आणि त्यासाठी मी आज खास करून तुम्हाला भेटायला आलो. मांडे साहेब, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर कुणी शिल्लक असेल, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला एक प्रसिद्ध कीर्तनकार मी सुनील महाराज मंगळापूरकर तुम्हाला सांगतोय, तुम्ही रियांश जॉईन करा, लोकांचं आरोग्य दुरुस्त करा आणि स्वतःचं जीवन यशस्वी करा ही विनंती करतो. हर रियांश, घर घर रियांश, रामकृष्ण हरी. धन्यवाद सर, धन्यवाद 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 धन्यवाद. कुठली गोळी आहे ना कुठली टॅबलेट आहे ना कुठले फार्मास्युटिकलचं मेडिसिन आहे. तिच्या तोंडात जर गोळी टाकली तर खड्डा पडत होता. कॅन्सरचे केमो आणि रेडिएशन किती खतरनाक असतात तुम्हाला माहिती आहे. म्हणून रियांशने मला काय दिलं, तुम्हाला कोटी रुपये दिले असतील, पण मला रियांशने माझी आई दिली. माझी आई जिवंत झाली म्हणून मला रियांश जिवंत ठेवायचंय. आणि त्यासाठी मी आज खास करून तुम्हाला भेटायला आलो. मांडे साहेब, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर कुणी शिल्लक असेल, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला एक प्रसिद्ध कीर्तनकार मी सुनील महाराज मंगळापूरकर तुम्हाला सांगतोय, तुम्ही रियांश जॉईन करा, लोकांचं आरोग्य दुरुस्त करा आणि स्वतःचं जीवन यशस्वी करा ही विनंती करतो. हर रियांश, घर घर रियांश, रामकृष्ण हरी. धन्यवाद सर, धन्यवाद 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 धन्यवाद.